शुभ सकाळ, जय शिवराय. आंघोळ झालेली आपली आता फ्रेश. रात्रपासून पाऊस चालू होता आपल्या इकडे. तुमच्या इकडे आहे का पाऊस? आमच्या बघा पाठीमाग कसं झालं गेले होतं. हे बघा निसर्ग कसा आहे, हिरवागार. लय भारी आहे पाठीमाग बघ. तिकडे डोंगर ते नसेल, तिकडे पाणी साचलेलं आहे. एक तुळस आमची. चला मध्ये जाऊन बघूयात. तेल लावले कुकर मध्ये. काय केलंय, काय करते उडे घातले, बटाटे उकडाय. आईची चालू इकडे पूजा. पाया पडून घेऊत आपण बी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. आता देवपूजा झाली. आता झालं तर स्वयंपाक ते करायचं देवपूजा झाल्यानंतर. आईची झाली पूजा. आई आता गरम स्वयंपाकाला गुंडे घातले, बटाटे उकडून. आईच्या पद्धतीने कसं भाजी बनते आई सांग. तेल टाकून घेऊन आता. तेल टाकून घेतले. आता तेल टाकून घेतलं. बटाटे उकडून घेतली का? हा, बटाटे उकडून घेतले. इथं कांदा चिरलेला आहे, तेल टाकलंय मध्ये. होते काही कांदा टाकायचं. कांदा थोडं सोनेरंगी करून परतायचं त्याला. चांगलं आईच्या पद्धतीने बटाट्याची भाजी एकदम सोपी आणि साधी नंतर आलं आणि चविष्ट. इकडे काय वाटून घेतले? इकडं आलं लसूण. इकडे आलं लसूण वाटून घेतलंय. आता ते पण टाकायचं. काय टाकायचं? आलं लसूण टाकून घ्यायचं ना, चव छान येते. आलं लसूण टाकून घेतलं, चांगलं परतायचं. आता गरम पाणी करायला ठेवलं इकडं. गरम पाणी टाकलं म्हणजे टेस्ट छान येते भाजीला. चव छान येते. आता काळं तिखट टाकायचं. चांगलं परतल्यानंतर काळं तिखट. होऊ शकतं असं मस्त रंग आलेला आहे. थोडं तेल टाक. जसं तेल लागतं तसं आपण तेल टाकून घेऊ. आता काय करते? आता मसाला टाकून घेऊया. आता थोडी हळद टाकू. नंतर काळं तिखट. हळद टाकली इथं. आता हे काळं तिखट. काळं तिखट टाकून 4 घेतलं. चमचे काळं तिखट टाकते. 4 चमचे. आता नंतर मसाला. मसाला टाकून घेतलाय, घरगुती मसाला आहे. आता हे एक जीव करून सगळं चांगलं परतून घ्यायचं. बटाटे सोडून घेऊया. बटाटे पहिले उकडून घेतले होते. आता बटाटे सोडायचे मध्ये. थोडं हलवायचं. थोडं पाणी ओतायचं. आता पाणी ओतून घेऊ. पाणी ओतून घेतले. पाणी ओतून घेतलं का आता हलवून घ्यायचं याला मस्त. मस्त तर्री आलेली भाजीला. आता चवीपुरतं मीठ टाकू. मस्त सुगंध येतो असा. हा. काय गरम पाणी. आता हे गरम पाणी टाकून घेऊ. जेवढं लागतंय तेवढं आपल्याला
टाकायचं याच्यामध्ये. गरम पाणी टाकलं का चव छान येते, चव चांगली लागते. गुड्डीची चालू आता भात लावायची तयारी. कुकर मध्ये तांदूळ घातले, आता धुवून घेते याला. आता इकडे कुकर लावते, आता इकडे भाजी झाली, इकडे भात लावते. आता भात लावल्यानंतर इथं पाठ टाकून घ्यायचे आपल्याला. स्वयंपाक आता काय पोट टाकून घेते का? आता शेंगदाण्याची कूट टाकून घेते, थोडं 2 मिनिट ठेवायचं, नंतर बंद करून टाकायचं. आता कोट टाकून घेतला आहे ना हा. शेंगदाणे. तर मस्त एकदम छान झाली आता भाजी. किती वेळ ठेवायचा आता याला? आता 2 मिनिट ठेवायचं, मग बंद करून टाकायचं. झाली आपली भाजी. या जेवायला. झाली आता भाजी बटाट्याची. बघू शकता का अशी मस्त तर्रीदार भाजी झाली, तिखट तिखट. खाऊन बघूयात आपण. इकडं भात आहे, कांदा आहे, चपाती आहे. मस्त भाजी झाली, एकदम मस्त मस्त झणझणीत झाली एकदम. तुम्ही पण करून बघा कशी लागते, आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि तू पण चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. नक्की करून बघा तुम्ही.